लोकनेते आमदार इगतपुरी चषकामध्ये अगदी प्रथम पारितोषिक कोरलं गेलं होतं. तोच संघ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो इन ॲक्शनमध्ये. पंचांचा निर्णय ग्रीन सिग्नल आलाय. जाऊया मॅचकडे. आकाश सध्या तरी स्ट्राईक एंडवरती आहे. जाऊया मॅचकडे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. मॅचला होती सुरुवात. पहिलाच सामना कशा पद्धतीचा रंगेल. पहिला चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. तिकडे प्रयत्न अगदी यशस्वीरित्या झालाय. एक धाव कंप्लीट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव पूर्ण होईल का सध्या तरी, परंतु तिकडे मिळतील 4 धावा. इथे मात्र कृष्णादा 11 आवळखेड संघाचं मात्र अगदी खातं खोलताना मोठा चेक डिपॉझिट केलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आकाशनं काय कमालीचा यावेळेस फटका खेळला होता. झेलबादची संधी जरूर होती. अगदी तिकडे हाताला स्पर्श म्हणजेच गुदगुल्या करत चेंडू वेगानं फाईन लॉग स्टॉपमध्ये ट्रॅव्हल झालाय. 4 धावा आल्यात सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. चांगली सुरुवात मानावी लागेल. इथून आपल्याला पाहायला मिळेल कृष्णादा 11 आंबळखेड संघाची. जर या क्रीडा नगरीचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये अगदी 87 धावांचं टार्गेट सेट केलं होतं मैदानाच्या आतमध्ये धारोळ संघानं. त्यानंतर तिथून वैतरणा संघानं देखील पूर्ण दम लावला होता, परंतु तिथे त्यांना परास्त व्हावं लागलं. धारोळ संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय. त्यांचा आज आपल्याला खेळ पाहायला मिळेल. यावेळेस कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू डिलिव्हर करण्या अगोदरच हा फटका अगदी मनामध्ये आणला होता आकाश या बॅटरनं. तो चांगल्या पद्धतीचा खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. एक धाव परिपूर्ण झाली आहे. चांगला खेळ सध्या तरी दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ. संतोषला आपण पाहता एक मात्र तडाखे बॅट्समन म्हणून पाहायला भेटतोय. दुसरा चेंडू फुलटॉस परभणी समोरच्या दिशेनं लॉफ्टेड आपल्याला पाहायला भेटतोय. झेलबादची संधी. तिकडे मात्र झेल निसटलाय. मैदानाच्या आतमध्ये दुखापत झाली आहे का तिथे चेक करावं लागेल. पंचांनी तिथे खेळाडूला अगदी चेक करायचा आहे मित्रांनो. प्ले सेफ सध्या तरी तिथे झेल घेण्याचा प्रयत्नात अगदी आपल्या संघासाठी मात्र पूर्ण प्रयत्न केले होते. चेंडूवरती अंगावरती येऊन आदळलाय. इथे चेंडू डोळ्यावरती लागलाय का तिथे चेक करावं लागेल. पाण्याची मागणी लवकरात लवकर मित्रांनो करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. जगदंबा बॉयज त्रिंगळवाडी संघाचा 12 खेळाडू जर विनंती असेल पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचं आहे. सध्या तरी ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी फुलटॉस चेंडू येऊन सध्या तरी आदळलाय अंगावरती. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं अडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न दाखवला. इथे बॅटर एक धाव परिपूर्ण. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगलं चित्र टिपलं जातं. इगतपुरी टेनिस क्रिकेट लाईव्ह इव्हेंट गणपतदादा करवर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा जर उल्लेख केला तर चांगलं सध्या तरी सणचित्र मागच्या 6 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आज या स्पर्धेचा अंतिम दिवसामध्ये 8 यावेळेस जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. यावेळेस परभणी होती खऱ्या अर्थानं. तिकडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा होता बॅटर यावेळेस आकाशनं, परंतु तिथे त्याला अपयश सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. वाईट चेंडू आलाय पंचांचा इशारा. एका धावेनं कृष्णादा 11 आवळखेड संघ सध्या तरी डोंगर चढताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीने यंदाच्या हंगामामध्ये दाखवलाय. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा.
हो यावेळेस त्रिफळा बाद होईल फलंदाज आकाश. आकाश यावेळेस बॅक टू द डगआउट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र पहिला धक्का लागलाय कृष्णादा 11 अबळखेड संघाला. इथून मात्र बॅटर तंबूच्या आश्रयाला परत येईल. बॅक टू द डगआउट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सध्या तरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय कृष्णाला. आपण पाहताय कृष्णाला आता मात्र चांगली कामगिरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल, अन्यथा मात्र थोडासा जो स्कोरचा दबदबा आहे तो थोडासा कमी होऊन जाईल. जाऊया पुन्हा एकदा दिनेशनं लाजवाब सध्या तरी गोलंदाजी केली आहे. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, अंगावरती चेंडू यावेळेस जाऊन आदळलाय. पंचांचा इशारा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच षटक समाप्तीचा 9 धावा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. एक षटक समाप्तीनंतर तत्पूर्वी कृष्णादा 11 अबळखेड संघ आपल्याला पाहायला भेटतोय 9 या आकड्यावरती. चांगलं यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मोठे फटकेबाजी करावी लागेल, ती म्हणजेच त्रिंगळवाडी संघाला. जगदंबा बॉईज खऱ्या अर्थानं त्रिंगळवाडी या संघाला आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर 9 धावा आतापर्यंत, एक गडी गमावलाय. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, कशा पद्धतीचा मात्र हा सामना रंगेल यावरती देखील मोठं लक्ष लागलं जाईल. खऱ्या अर्थानं यापुढील सामना कशा पद्धतीचा मात्र रंगेल. मागे खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या दाखवण्याचा प्रयत्न केला होता संतोषच्या बॅटरनं, सध्या तरी त्याला अपयश आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये काय लाईव्ह टेलिकास्ट सध्या तरी दाखवलं जात आहे ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. समोरच्या दिशेनं लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी संतोष नावाचं वादळ शांत बसेल ते नाव नाहीये मैदानाच्या आतमध्ये. मोठे मोठे फटक्या खेळण्यासाठी ओळखला जातो हा बॅटर, तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या यशाचा धिंगाणा सध्या तरी घालताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी संतोषवरती सध्या तरी कृष्णादा 11 अबळखेड संघाची खूप कमान आहे आणि त्या संघावरती तो सध्या तरी खरं उतरताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 15 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यापुढील चेंडू जाऊया गोलंदाज यावेळेस देवाकडे. दुसरा येईल का बिग हिट. पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेनं हिट करण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता, परंतु तिथे एकच धाव मिळेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. ओ यस, मात्र इथून आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी 3 चेंडू यावेळेस झालेत आणि नंतर पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच 16 धावा झाल्यात. पॉवर प्ले संपला गेला. इथून अबळखेड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 16 धावेंवरती. इथून मात्र पंचांचा यावेळेस वाईटचा इशारा सध्या तरी दर्शवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. रिव्ह्यूची मागणी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. यावेळेस
नॉट आउट असेल बॅटर. यावेळेस मात्र वाईट चेंडू आहे. यस, पंचांचा इशारा चांगल्या पद्धतीचा आला आहे. स्कोर कार्ड यावेळेस 17 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला निर्णय सध्या तरी दर्शवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय कृष्णादा 11 अवळखेड. ओ यावेळेस लॉफ्ट एडिट आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसलाय. शेवटच्या क्षणाला जेलबाद होईल का? इथं मात्र खेळ संपलाय तो म्हणजेच कृष्णा या बॅटरचा. कृष्णा यावेळेस बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होता बॅटर, परंतु त्याला सध्या तरी अपयश आलंय मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ इथून करावा लागेल तो म्हणजेच कृष्णादा 11 अमळखेड संघाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणता बॅटर दाखल होईल यावरती देखील मोठ्या नजरा लागल्या जातील खऱ्या अर्थानं. यावेळेस आपण पाहताय नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच चांगला खेळ याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. कित्येक सध्या तरी मात्र सेंटर रेल्वे यामध्ये कार्यरत आहे. ते सध्या आपला संघाला मात्र सध्या तरी वेळ देत आहे मैदानाच्या आतमध्ये खेळ. आणि आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहताय ते म्हणजेच माननीय श्री कुंडलिक दादा गांडाळ हे देखील या स्पर्धेला अगदी जोडले गेले. त्यांचं देखील आमच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुंडलिक दादा अगदी मात्र कृष्णादा 11 अवळखेड संघाला सातत्यानं मात्र प्रोत्साहन करत असतात, पुरस्कृत करत असतात. ते देखील या स्पर्धेला जोडले गेले. चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया मॅचकडे. अगदी सामना इथून कशा पद्धतीचा मात्र टर्न होईल. 17 धाबा स्कोर कार्डवरती बनल्यात. सोमनाथ नवीन बॅटर. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला बॅटर यावेळेस सोमनाथनं. इथून मात्र एकच सध्या तरी धाव घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावा तर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बनल्यात, कारण तर 18 धाबा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. अगदी प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 49 सध्या तरी धावा दाखवत आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगला खेळ कसा करेल यावरती देखील लक्ष लागलं जाईल. देवाची लाजवाब सध्या तरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. यावेळेस मागे केलाय. चांगला फटका सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिकडे यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. दुहेरीचा कॉल दिला होता संतोषनं, परंतु तो नाकारला. यावेळेस चांगला मात्र यावेळेस निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॅटरमध्ये रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला भेटते. इथून देखील एकच आपल्याला धाव पाहायला मिळते. 19 बनल्यात. खऱ्या अर्थानं देवानं खर्च केल्या त्या म्हणजेच 10 धावा. षटकार जरूर ठोकला होता मैदानाच्या आतमध्ये बॅटर यावेळेस संतोषनं. खऱ्या अर्थानं 19 धावा बनल्यात स्कोर कार्डवरती जाऊन 2 षटकांच्या मोबदल्यात. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. 3 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील यावरती देखील सध्या तरी मोठं लक्ष लागलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगला खेळ सध्या तरी दाखवावा लागेल. यावरती देखील मोठं लक्ष लागावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला दिनेशला पाहताय. दिनेश टू सध्या संतोष हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटेल. जाऊया पहिला चेंड फुलटॉस. फटका फसलाय मैदानाच्या आतमध्ये. जेलबादची संधी आहे. इथून मात्र संतोषचा खेळ संपलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. संतोष यावेळेस बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी विकेट यावेळेस सध्या तरी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. ती म्हणजेच कृष्णादा 11 अवळखेड संघाचा मात्र हा एक मात्र सलामी बॅटर सध्या तरी आपल्याला डगआउटच्या दिशेनं जाताना पाहायला मिळाला. आता थोडासा निराश असेल तो म्हणजेच कृष्णादा 11 अवळखेड संघ, कारण तर जगदंबा बॉयज रिंगणवाडी संघाचा विचार केला तर एक फॉर्मॅटमध्ये देखील त्यानं अगदी सावकार स्पोर्ट इगतपुरी संघाला अगदी पराभवाची धूळ चारली होती. लाजवाब खेळ राहिला होता. अगदी लोकनेते आमदार इगतपुरी चषकामध्ये या संघाचा तोच सध्या संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. इथून नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच राम आला. यावेळेस रामला मात्र चांगली कामगिरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पार पाडावी लागेल. बॅटर यावेळेस इथून थोडासा हवी होताना पाहायला दिसतील का की गोलंदाज सध्या तरी त्यांच्यावरती हवी होतील. अगदी प्रयत्न करत राहा, मात्र यश एक दिवसात मिळत नाही, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत यश नक्कीच मिळतं. त्यासाठी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल कृष्णादा 11 अवळखेड संघाला. यावेळेस समोरच्या दिशेनं बॉलर बॅक टू द डाईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये इथे टिपलाय झेल. दिनेशनं
इथे मात्र रामला धक्का लागला. इथे 2 विकेट सध्या तरी महत्त्वपूर्ण काढल्यात, त्या म्हणजे दिनेश आला आणि दिनेश मात्र चमकलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चांगला इथून कॅच अगदी खूप अवघड असतं सध्या तरी. लाईव्ह टेलिकास्ट अगदी दुसऱ्या कॅमेऱ्यातून चांगल्या पद्धतीचं टिपलं जात आहे. सध्या तरी तिकडे कॅमेरामॅन अगदी जीवनला पाहताय मैदानाच्या आतमध्ये. चांगला अगदी लाईव्ह टेलिकास्ट सध्या तरी दाखवलं जात आहे. जाऊया मॅचकडे. 19 धावा सध्या तरी बनल्यात. स्कोर कार्डवरती 4 गडाच्या मोबदल्यात आणि सध्या मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच गणेशला आपण पाहताय. गणेश यावेळेस कशा पद्धतीची फटकेबाजी करायला यावरती देखील मोठं लक्ष लागलं जाईल. खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल कृष्णादा 11 आबळखेड संघ थोडासा आपल्याला अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून कशा पद्धतीची खऱ्या अर्थानं फटकेबाजी करेल यावरती देखील मोठं लक्ष लागलं जाईल. डावखुऱ्या हाताचा बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच गणेशला आपण पाहताय. गणेश टू इथून आता दिनेश हे युद्ध रंगताना पाहायला मिळेल. हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाज सध्या हॅट्रिक पूर्ण करेल का मैदानाच्या आतमध्ये यावरती देखील मोठं लक्ष लागलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचकडे. या स्पर्धेचा अगदी अंतिम दिवस पाहताय आणि अंतिम दिवसामध्ये हा पहिलाच सामना अगदी गरम पाहायला मिळतोय. अगदी रखरखत्या उन्हामध्ये देखील संपूर्ण प्रेक्षकांनी देखील आज तुडुंब गर्दी या क्रीडांगणावरती केली आहे. इथून देखील प्रेक्षक राजा खूप जोडला जाईल. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी होती मात्र डबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आकाशने इथून दाखवला आहे. तिथं मात्र मिळतील 4 धाबा. आता इथून आकाशने मात्र धाबा बनवण्यासाठी इथे लावलाय सूर. सॉरी, गणेशने इथून सूर लावलाय मैदानाच्या आतमध्ये. सॉरी, बाय मिस्टेक. मैदानाच्या आतमध्ये थोडासा यावेळेस आखुटपाचा जरूर चेंडू होता, त्यावरती मात्र चांगला फटका आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून गणेशने मात्र चांगलं सध्या तरी कमबॅक करून दिलंय मैदानाच्या आतमध्ये. 23 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही मात्र 2.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि यस, आउट ऑफ द पार्क. इथे मात्र गणेशची बाट सध्या तरी तळपण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे. थोड्याच वेळात मात्र माननीय श्री दिलीप दादा ठाकूर यांचं देखील इथे मान सन्मान केला जाईल. ते देखील या स्पर्धेला उपस्थित राहतील. यस, अगदी पोलीस दलामध्ये सध्या तरी कार्यरत आहेत. अगदी ऑफिसर बनून चांगली कामगिरी निभावत आहे अगदी पोलीस खात्यामध्ये. यस, सध्या तरी जाऊया आपण मॅचकडे. कशा पद्धतीचा मात्र सामना रंगला जाईल इथून. जाऊया मॅचकडे. कशा पद्धतीचा सामना सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय, तो म्हणजेच कृष्णादा 11 गणेशने मात्र चांगलं आक्रमण केलंय. पुन्हा एकदा आडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र प्रयत्न फसला. यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव होईल का मैदानाच्या आतमध्ये? आणि यस, पुन्हा एकदा जाऊन मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. पूर्णपणे बोरली संघ मात्र इथे उपस्थित झालाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तो देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. 31 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्या. तिसऱ्या षटकातील हा निर्णायक चेंडू शिल्लक असेल, तो म्हणजे दिनेशचा. पाहूया, दिनेश टू गणेश. पुन्हा एकदा हॅमर करण्याचा फटका. इथे मात्र पंचांचा इशारा आला. यस, डॉट चेंडू. अगदी स्वागत असेल. ते सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. दादा, आपण जर आला असाल तर अगदी स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं विनंती असेल. माननीय श्री प्रशांत दादा झुगरे यांच्या हस्ते त्यांचं देखील यशोदित मान सन्मान तिथे केला जाईल. अगदी मान्यवर आले तर प्रेक्षकांना विनंती असेल की टाळ्यांच्या कडकडामध्ये अगदी स्वागत करायचं आहे. अगदी माननीय श्री दिलीप दादा ठाकूर ते सध्या या स्पर्धेला जोडले गेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथून मात्र आता 31 धावा तर चांगल्या बनल्यात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कृष्णादा 11 आबळखेड संघाच्या. म्हणजेच इथून चांगला आपल्याला सामना टाय पाहायला भेटेल का? 31 बनल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात सध्या तरी. जाऊया मॅचकडे. कशा पद्धतीचा मात्र हा सामना सध्या तरी रंगताना आपल्याला पाहायला भेटेल.
जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. यावेळेस आपल्याला सामना कशा पद्धतीचा रंगताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती मोठा फटका येईल का? या साडवा पाटनं पुन्हा एकदा झेलबादची संधी. त्याचं मात्र झालंय सध्या तरी इथे पदार्पण. तिथे मिळतील किती धावा? सध्या तरी यस पंच षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये सोमनाथाच्या बॅटमधून. अगदी ज्या मात्र योग्य पद्धतीच्या धावा आहेत ना त्या सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये यायला इथून सुरुवात झाली आहे. सोमनाथ याच्या बॅटमधून षटकार आला. अगदी दुसऱ्या कॅमेरामध्ये दर्शनचित्र टिपलं जातं. यावेळेस 37 बनले आता स्कोर कार्ड वरती. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. पुन्हा एकदा फुलटॉस दुसरा ठोकलाय सोमनाथनं. लगातारचा दुसरा. यस आउट ऑफ द पार्क. कमालीचा स्ट्रोक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नजराना पेश केला जातोय. डेथ ओव्हर मध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करायला हवी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. सोमनाथ या बॅटरकडून 43 बनलात बॅक टू बॅक. यावेळेस 2 ठोकलेत. तिसरा येईल का मैदानाच्या आतमध्ये? अगदी अंगावरती केलं होता. मागच्या साईडनं हा चेंडू हाताळला आणि मागच्या साईडनं अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा फटका खेळला आहे. तो म्हणजेच बॅटर यावेळेस सोमनाथनं चांगला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे सोमनाथ हा बॅटर. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. ओ हो 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 यावेळेस मात्र आखू टपाचा चेंडू जरूर होता परंतु तिथून गोलंदाजानं यावेळेस शॉट घेतला असेल कारण तर सलगचे 2 मारले होते गोलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर कमबॅक करणं खूप गरजेचं हवं. प्रत्युत्तर हवं होतं ते प्रत्युत्तर गोलंदाजानं दिलं. ओ यावेळेस टॅप केलाय समोरच्या दिशेनं झेलबादची संधी असेल त्याला मात्र भेदक मारा पाहायला मिळतोय. अगदी चेंडू आल्यानंतर टापचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता बॅटरनं. तिथे तो यशस्वीरित्या ठरतोय. आता त्रिंगळवाडी संघ थोडासा आपल्याला चुका करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र काही टेलिकास्ट दाखवलं जात आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचकडे. कशा पद्धतीचा हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा मात्र यावेळेस सध्या तरी विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 47 बनल्यात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड आहे परंतु सोमनाथसाठी देखील टाळ्या होणं खूप गरजेचं आहे. चांगली फटकेबाजी अगदी त्यानं देखील दाखवली. 2 षटकार 1 चौकार सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला कशा पद्धतीची सध्या तरी फटकेबाजी होईल या बॅटरकडून आणि आता तो बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्या बॅटरकडून आता कृष्णादा 11 आवडखेड संघाला खूप महत्त्वपूर्ण बारी हवी आहे. सोन्या आलाय अर्थातच मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ यंदाच्या हंगामामध्ये त्याने देखील दाखवलाय. तो आता सध्या मैदानाच्या आतमध्ये चमकदार कामगिरी पाहायला मिळेल का? अगदी चांगला क्रिकेटर आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगला खेळ सातत्यानं दाखवलं. खऱ्या अर्थानं मात्र कृष्णादा 11 आवडखेड संघाचा एक अष्टपैलू खेळाडू तारणहार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जाऊया मॅचकडे. 47 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात. यावेळेस 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सोन्यासाठी पर्वणी असेल. पाहूया सोन्या पुन्हा एकदा. यावेळेस कडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सोन्या जरूर करेल मैदानाच्या आतमध्ये आणि येथून देखील 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात सध्या तरी आणि इथून मिळतील त्या म्हणजेच धावा 2. या 2 धावेनंतर कृष्णादा 11 आवडखेड संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 49 या आकड्यावरती. अगदी गणेशने देखील चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. 4 चेंडू 12 बनवल्यात त्यानं. 49 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जाऊया मॅचकडे. कशा पद्धतीचा मात्र हा आपल्याला सामना सध्या तरी रंगताना पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. सध्या तरी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये नजराना पेश केला आहे. 1 धाव. यस मात्र इथून मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. इथं मात्र कृष्णादा 11 आवडखेड संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय म्हणजेच काय 50 धावा
इथून कंप्लीट झाल्या तर मात्र कृष्णादा 11 आवळखेड संघाच्या इथून मात्र चांगले फटके खेळावे लागतील खऱ्या अर्थानं. मात्र बॅटर यावेळेस सोना या बॅटरला खऱ्या अर्थानं 5 चेंडूवरती तब्बल त्याचा विचार अगदी किती दबाव बनवण्याचा प्रयत्न असेल. जाऊया मॅचकडे. कशा पद्धतीचा सध्या तरी सामना रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. सोन्या स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड डबाचा चेंडू होता, फटका फसला यावेळेस. जेलबादची संधी असेल इथे. मात्र सोन्याचा खेळ सध्या तरी मात्र संपलाय. सोन्या बॅक टू द डग आउट आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या बाहेर चाललाय बॅटर. इथून मात्र प्रयत्न कष्ट सध्या तरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सोन्याला ज्या कामगिरीसाठी अगदी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं होतं ती कामगिरी सध्या त्यानं पार पाडली नाहीये आणि तो बॅटर तंबूच्या आसऱ्याला चाललाय सध्या तरी. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये संघ येतील, संघ जातील, परंतु अगदी अंतिम दिवसाचा मात्र अंतिम सामना कोणत्या संघासोबत रंगेल हे देखील चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला भेटेल. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा 50 खऱ्या अर्थानं बनल्यात स्कोर कार्डवरती. या षटकातील अजूनही 2 चेंडू संपन्न झाले. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस बारकुला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. दीपकनं यावेळेस खऱ्या अर्थानं चांगला मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवलाय. पुन्हा एकदा मॅचकडे. फुलटॉस होता परंतु तिथे मात्र मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे मात्र इशारा आलाय पंचांचा. यस, व्हाईट बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आलाय. म्हणजेच इथून 22च्या धाबा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. या 2 धाबेनंतर संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच या आकड्यावरती 53 धाबा बनल्या स्कोर कार्डवरती. पाहूया नवीन बॅटर बारकूसाठी 3 चेंडू शिल्लक असतील. बारकूला यावेळेस कशा पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल यावरती. यावेळेस आडवा बॅटनं समोरच्या दिशेनं खेचण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र नशिबाची सध्या तरी साथ लागतीये. जिथून मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्या होत्या तिथूनच पुन्हा एकदा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला होता बारकू या बॅटरनं. खऱ्या अर्थानं हा चौकार अगदी गेला असता परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं इथून धावा बनल्यात त्या म्हणजेच तब्बल 55 धावा बनल्यात. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. कशा पद्धतीचा सध्या तरी आपल्याला सामना पाहायला भेटेल. ओ इथून मात्र झाली चुकी यावेळेस. पाहूया तिकडे. ओ यस, मात्र तिकडे मिळतील कृष्णादा 11 आवळखेड संघाला 5 धावा. चांगला यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा येतात आणि त्यानंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते तब्बल मात्र 60 या आकड्यावरती. 60 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती आपण पाहताय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगलं सनचित्र टिपलं जाईल. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. कशा पद्धतीचा हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. आकुडाबाचा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता बॅटरनं, परंतु पाहिजे तसं टायमिंग नाही आहे फटक्यावरती. तिथून मात्र मिळेल ती म्हणजेच आपल्याला एकच धाव. 1 धावेनंतर 61 या आकड्यावरती. यावेळेस गणेशला मात्र मोठा फटका सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नजराना पेश करावा लागेल, कारण तर 61 बनल्या तर फायटिंग टोटल स्कोर सध्या तरी उभा झालाय कृष्णादा 11 आवळखेड संघाला. जाऊया शेवटच्या चेंडूवरती. हो इथून मात्र एक अगदी आपल्या रंगावरती चेंडू जाऊन आता 1 धाव घेण्याचा प्रयत्न जरूर दाखवलाय. दुसरी धाव पूर्ण होईल का मैदानाच्या आतमध्ये? यस, इथून एकच धावेंवरती सध्या तरी समाधान मानावं लागेल आणि 1 धावेनंतर संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 62 या आकड्यावरती. 63 धावांचं सध्या तरी लक्ष लागलंय ते मात्र कृष्णादा 11 आवळखेड संघानं चांगला यावेळेस फायटिंग टोटल स्कोर सध्या तरी चांगल्या पद्धतीचा उभा त्यानं देखील मैदानाच्या आतमध्ये केला. म्हणजे 63 बनवायच्या आहेत. अगदी 12 ते 13च्या सरासरीने इथे धावा गोळा कराव्या लागतील त्या म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये जगदंबा बॉयज रिंगळवाडी या संघाला.
यावेळेस जाऊया आपण मॅचकडे पुन्हा अशा एकदा. यावेळेस 63 बनवायच्या आहेत त्या म्हणजे जगदंबा बॉईज त्रिंगळवाडी संघाला. 62 धावा कुठल्या मात्र 30 चेंडूवरती. त्या मात्र इथून यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अर्थातच सोन्याला आपण पाहताय. सोन्या कशा पद्धतीची मात्र कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल यावरती देखील सध्या मोठं लक्ष लागलंय. आणि मान्यवर देखील या स्पर्धेला अगदी रजा घेत आहे, तर त्यांचं देखील आपण आला तर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल सध्या. यस दादा धन्यवाद तुमचं देखील असेल. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. कशा पद्धतीचा मात्र सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी गरमागरम माहोल सध्या झालाय मात्र त्रिंगळवाडी या क्रीडांगणावरती. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. कशा पद्धतीचा हा सामना आपल्याला रंगताना पाहायला भेटेल. पहिला चेंडू सोन्या याचा समोरच्या दिशेनं फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. सोन्यावरती सध्या तरी आक्रमण केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी लॉफ्टेड हिट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये देतोय तो म्हणजेच दिनेश हा बॅटर. एक मात्र मोठा बॅटर आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. पावलांचा पुरेपूर वापर काय लाईव्ह टेलिकास्ट सध्या तरी दाखवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. सोन्या यावेळेस कशा पद्धतीची मात्र गोलंदाजी हाताळेल यावरती देखील चांगल्या नजरा लागल्या जातील. ओ यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र चांगला चेंडू हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू परिपूर्ण झालेत. यावेळेस संघ जाऊन पोहोचेल मात्र जाऊया मॅचकडे. कशा पद्धतीचा मात्र हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल सध्या तरी. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका फसलाय. झेलच्या खाली मात्र कृष्णा येईल का? ओ लाजवाब झेल सध्या तरी टिपलाय मात्र इथून कृष्णानं. कौतुक करावं लागेल सध्या तरी कृष्णाचं, कारण तर टाळ्यांच्या कडकडामध्ये स्वागत केलं जाईल. लाजवाब अगदी चित्त्याच्या चपळाईने इथून झेल सध्या तरी मात्र कृष्णानं टिपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा झेल अगदी पाहायला आवडेल. अगदी मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यष्टीरक्षकानं अपील जरूर केली होती की झेल आहे आणि त्याचं कृष्णानं मात्र लाईव्ह टेलिकास्ट देखील जबरदस्त सध्या तरी पाहायला भेटतंय. लाजवाब झेल अगदी मोठ्या यष्टीचा हा खेळाडू आणि तदनंतर लाजवाब झेल अगदी लॉंग लेग वरून अगदी ऑफ स्टंपला त्यानं अगदी धाव घेतली होती आणि तिथून मात्र इथे चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच कृष्णाकडून सफलता मिळाली आहे सध्या तरी. त्रिंगळवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये अडचणीत सापडेल का? इथून आता थोडेसं प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये उभे होतील, कारण तर पहिल्या चेंडूवरती ज्या बॅटरनं षटकार लगावला होता त्यावरती मात्र प्रत्युत्तर सध्या तरी सोन्या या गोलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये दिलंय. 3 चेंडूवरती 6 बनल्यात. जगदंबा बॉईज त्रिंगळवाडी या संघाचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यात तीळभर काही शंका नाहीये, कारण तर दिनेशची विकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. जाऊया मॅचकडे. नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. दीपकला आपण पाहताय. दीपक टू मात्र सोन्या असं युद्ध सध्या तरी रंगताना पाहायला मिळेल. व यावेळेस देखील लॉफ्टेड हिट सध्या तरी पाहायला भेटतो समोरच्या दिशेनं. यस मात्र इथून आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच एक धाव सध्या तरी स्कोर कार्डवरती जोडली जाईल. या 1 धाबेनंतर संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच जगदंबा बॉईज त्रिंगळवाडी हा संघ 7 या आकड्यावरती. सध्या तरी 7 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला भेटतात. चांगला मात्र मॅच रंगतीय मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या कडकडामध्ये. इथून मात्र अंगावरती चेंडू. लाजवाब सध्या तरी सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजीचा नजराना पेश केला जातोय. अगदी कमबॅक कसं असावं गोलंदाजाचं, तर मात्र असं असावं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तब्बल 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आणि त्यामध्ये विकेट काढली आहे मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस गोलंदाजाला आणलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताळलाय. सध्या तरी लाईन चेक करावी लागेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅच कडे. सामन्याला होती पुन्हा अशा नो चेंडू. सध्या तरी गोलंदाजाने इथून चुकी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. यस सामन्याकडे नो चेंडू पाहायला भेटतोय. 8 धावा स्कोर कार्ड वरती. फ्री हिटची संधी असेल. सोमनाथ हा गोलंदाज कशा प्रकारे समोरच्या दिशेनं लॉफ्ट हिट पाहायला भेटतोय. फ्री हिटची संधी जरूर आहे. झेल पकडलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. परंतु मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. ला काय कमालीची. मात्र इथून यावेळेस फलंदाज नक्कीच फसला गेला असता. परंतु इथून मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगला सध्या तरी स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच कृष्णादा 11 आंबळखेड संघाचा एक चेंडू परिपूर्ण 9 धावा बनल्यात सध्या तरी स्कोर कार्ड वरती. यापुढील चेंडू हो लाजवाब लाजवाब सध्या तरी चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला. इथून गोलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आलाय सध्या तरी. यावेळेस मात्र सोमनाथची लाजवाब गोलंदाजी होती. 2 चेंडू योग्य पद्धतीचे हाताळलेत. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. प्रत्येक चेंडूवरती टाळ्या होताना पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं. यावेळेस पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू. यस सोमनाथची देखील सध्या तरी चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु वाईट चेंडू तो हाताळतोय. 10 धावा खर्च केल्यात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कृष्णादा 11 अमोलखेड संघानं. परंतु सोन्यानं लाजवाब गोलंदाजी केली. षटकार आला. तदनंतर 7च धावा सध्या तरी खर्च केल्या मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र सफल होऊ शकत नाही. यस इथे मात्र सर्कल सध्या तरी समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच इथून कृष्णादा 11 आवळखेड संघ म्हणजेच 9 चेंडूवरती अगदी खामोश ठेवलं गेलंय सध्या तरी. 10 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात. चांगला यावेळेस खेळ दर्शवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ हा गोलंदाज 3 चेंडूवरती तब्बल 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे त्यामध्ये एक नो चेंडू जरूर हाताळला होता आणि तदनंतर एक व्हाईट चेंडू हाताळला होता. चांगलं कमबॅक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. कशा पद्धतीचा मात्र हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. प्रेक्षकांनी देखील आज तुडुंब गर्दी खऱ्या अर्थानं केली आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला भेटतात. इथून पुढे चेंडू फुलटॉस आहे. आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न सध्या तरी मात्र सोन्या अगदी चेंडूवरती वेगानं खूप येतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं पूर्ण होईल का. इथून मात्र एकच धाव येईल मैदानाच्या आतमध्ये. यस मात्र चांगला खेळ सध्या तरी दाखवताय. इथून मात्र त्रिंगळवाडी जर संघाला विजय संपादित करायचा असेल ना तर मोठे फटके खेळणं खूप आणि खूप गरजेचं आहे सध्या तरी. इथून पुढे होणारा सामना विघ्नहर्ता मानवडे त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेशा बोरली ए संघ आपल्याला पाहायला भेटेल. टॉस करण्यासाठी इथे फुलटॉस होता. पर्वणी होती. तिथून मात्र आलाय षटकार. आउट ऑफ द पार्क आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस पाणी सध्या तरी फेरलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू यावेळेस येणं खूप महत्वाचं होतं आणि तदनंतर षटकार चढवला. अगदी मी उल्लेख केला त्रिंगळवाडी संघाचा की मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे आणि तोच सध्या मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये नजराना पेश केला जातोय. अगदी 27 सध्या तरी बनल्यात मैदानाच्या आतमध्ये. सॉरी 17 बनल्यात मैदानाच्या आतमध्ये. थोडी बाय मिस्टेक सध्या तरी. जाऊया मॅच कडे. कशा पद्धतीचा हा सामना. हो यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळलाय. पंचांचा इशारा आलाय. षटक समाप्तीचा. 17 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 46 धाब्यांची गरज आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. 18 चेंडू 46 धाब्यांची गरज. गोलंदाज ट्रॅक वरती सध्या तरी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजेच आता नवीन गोलंदाजाकडे सध्या तरी जावं लागेल. अशा पद्धतीने मात्र हा गोलंदाजी करू शकतो मैदानाच्या आतमध्ये.
जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. मॅच कशा पद्धतीचं सध्या तरी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. 17 बनल्यात खऱ्या अर्थानं स्कोर कार्ड वरती. 17 धावा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला भेटतात, परंतु 18 चेंडू 46 धाव्यांची गरज आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. हो, यावेळेस सोन्यानं चांगल्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न दाखवला होता. बॅटर तिथे सध्या खूप आणि खूप स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच काळू हा बॅटर. काळू कशा पद्धतीची मात्र इथे फटकेबाजी करेल यावरती देखील मोठं लक्ष लागलं जाईल. आतापर्यंत जर विचार केला तर 17 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात. कृष्णादा 11 अमळखेड संघ सध्या तरी चांगला खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचकडे. सध्या तरी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या ठरतोय. सोन्या आज मात्र सोन्याची चमकदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब सध्या तरी तो खेळ करतोय. फलंदाजीमध्ये आपली दमखम दाखवू शकला नाहीये, परंतु खरा खेळाडू तो असतो ज्या वेळेस परिस्थिती खंबीर तिथे सुद्धा उभे राहतात. पहिलं षटक देखील सोन्यानं अगदी 7 धावांचं हाताळलं आणि आता देखील मात्र 2 निर्धाव चेंडू हाताळलेत. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. सोन्या कशा पद्धतीची यावेळेस देखील मात्र निर्धाव चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. सलगचे मात्र इथून 3 निर्धाव चेंडू हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये सोन्या हा गोलंदाज. लाजवाब कामगिरी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. अगदी लाखात एक वाक्य म्हणजेच मावळलेला सूर्य पुन्हा उगवत असतो, त्यासाठी मात्र सध्या तरी प्रयत्न करावे लागतात आणि त्या मावळण्याची लाज अगदी नसावी, कारण तर उगवण्याला देखील माज नसावा. आणि तसंच सध्या तरी सोन्या कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का, परंतु तिथे मात्र पाहावं लागेल. आणि इथे DRSची मागणी सध्या तरी केली. बॅटर व्हाईटची मागणी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. निर्धाव चेंडू आहे पंच. यस, DRSची मागणी मैदानाच्या आतमध्ये. कटची यस. नॉट आउट असेल बॅटर यावेळेस, परंतु चांगला चेंडू सध्या तरी सोन्यानं कमबॅक केलाय. 4 यावेळेस मात्र निर्धाव चेंडू हाताळले. त्यावेळेस पुढील चेंडू पाहूया. व यावेळेस मोठा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय काळूच्या बॅटमधून. इथून मात्र सोन्यावरती आक्रमण चढवलं जात आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यस, आपल्याला धावा पाहायला मिळतील त्या स्कोर कार्ड वरती. 23 धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात मैदानाच्या आतमध्ये यावेळेस. परंतु लाजवाब गोलंदाजी होती सलगचे. मात्र सोन्या या गोलंदाजानं 4 चेंडू निर्धाव हाताळले होते आणि तदनंतर हा 6वा म्हणजे 5वा चेंडू अगदी षटकार आलाय. अगदी म्हणजेच लाजवाब कामगिरी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. कशा पद्धतीचा मात्र हा फटका खेळेल. हो 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 हो, आखू टपाचा चेंडू. इथून मात्र इथं निर्धाव चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा यावेळेस षटक समाप्तीचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून आता धावसंख्येची गरज आहे ती म्हणजेच 12 चेंडू 40 धाव्यांची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. 12 चेंडू यावेळेस 40 धाव्यांची गरज. 20च्या सरासरीने धावा इथून कुटाव्या लागतील त्या मैदानाच्या आतमध्ये. जगदंबा बॉईज त्रिंगळवाडी हा संघ आणि यापुढील होणारा सामना बिग बॅटल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच विघ्नहर्ता मानवेडे त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेशा बोरली ए संघ. बिग बॅटल सध्या 2 षटक समाप्तीनंतर आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल लवकरात लवकर. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तत्पूर्वी जाऊया मॅचकडे. 12 चेंडू 40 बनवायच्या आहेत त्या म्हणजेच जगदंबा बॉईज त्रिंगळवाडी संघाला आणि त्यांचा अगदी हार्ड हिटर बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. तो म्हणजे दीपकच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला होता
परंतु तो बॅटर यावेळेस कशा पद्धतीचं मात्र कामगिरी करताना पाहायला मिळेल यावेळेस नवनाथ वाईट आलाय मैदानाच्या आतमध्ये चेंडू चांगला यस जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा बुर्ली संघाला विनंती असेल की प्रशांतदादा झुगरे यांच्याकडे आपण निर्णय जाऊन तिथे आपण फोटो सेशन करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू आलाय 11 चेंडू इथून 39 धाब्यांची गरज चांगला सामना सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच कृष्णादा 11 आबलखेड संघ चांगला खेळ करतोय 11 चेंडू 39 व यावेळेस लॉफ्ट हिट समोरच्या दिशेने पाहायला भेटतोय दोन क्षेत्ररक्षक येत आहे चांगला यावेळेस मात्र थ्रो पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र परतीचा प्रवास सध्या तरी करावा लागेल दीपक या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र लाजवाब खेळ सध्या तरी करतोय अर्थातच बाळू म्हणजे छोट्या नावानं उपस्थिती आहे त्याची अगदी सातत्यानं आबलखेड गावामध्ये तो सध्या ना चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे 10 चेंडू 38 बनवायचे आहेत सध्या तरी दहा चेंडू यावेळेस नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यावेळेस अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र काळू खूप जास्तीचे निर्धाव सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय 11 चेंडूंचा सामना केलाय त्यामध्ये फक्त आणि फक्त एक षटकार लगावलाय त्यानं म्हणजे 7 धावा कुठल्यात 9 चेंडू यावेळेस धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 38 धावांची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळते जाऊया मॅचकडे व यावेळेस वाईट चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय एकीकडे कधी डाव जाताना पाहायला मिळेल तर 9 चेंडू इथून मात्र 37 धाव्यांची गरज आहे जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा कशा पद्धतीचा मात्र हा सामना यावेळेस अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र काळू पुन्हा एकदा सध्या तरी निर्धाव चेंडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय चांगला खेळ सध्या दाखवला जातोय मैदानाच्या आतमध्ये जगदंबा बॉईज रिंगळवाडी संघ अडचणीत सापडलाय 8 चेंडू 37 धाब्यांची गरज आहे सध्या तरी जाऊया मॅचकडे 8 चेंडू यावेळेस 37 धाब्यांची गरज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते फुलटॉस चेंडू होता परभणी सोन्या आहे तिकडे परंतु सोन्यानं प्रयत्न लाजवाब केला होता षटकारासाठी सध्या तरी मैदानाच्या बाहेर चाललाय चेंडू 7 चेंडू 31 धाब्यांची गरज आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र 7 चेंडू 31 धाब्यांची गरज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते ओ यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज यावेळेस बाळूनं म्हणजेच लाजवाब षटक हाताळलं मैदानाच्या आतमध्ये बाळूनं देखील आता इथून बनवायच्या आहेत त्या जगदंबा बॉईज त्रिंगळवाडी या संघाला 6 चेंडू 31 धाब्यांची गरज खऱ्या अर्थानं आपल्याला सामना पाहायला भेटतोय
तोपर्यंत टॉस केला जाईल. विघ्नहर्ता मानवडे संघाला विनंती असेल आणि तदनंतर श्री गणेशा बोरली ए संघ आपल्याला पाहायला भेटेल. चला टॉस केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. यस प्लेयर चेंज केला जातोय कृष्णादा 11 आबळखेड संघाचा. यस आयोजक प्रशांत दादा. आतमध्ये कशा पद्धतीचा मात्र हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस गोलंदाज आपल्याला बारकू पाहायला भेटतोय. 6 चेंडू 31 धाब्यांची गरज आहे. सामना कशा पद्धतीचा रंगेल यावरती देखील सध्या लक्ष लागलं जाईल. जाऊया मॅच कडे. पहिला चेंडू बारकू यावेळेस कशा पद्धतीचा हाताळेल. चांगल्या पद्धतीचा हाताळलाय समोरच्या दिशेनं. सध्या मात्र तिकडे चौकार मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने लाजवाब प्रयत्न केले होते परंतु त्याला ते अपयश येताना पाहायला मिळतंय. 4 धावा सध्या तरी 36 बनल्यात. सध्या तरी 5 चेंडू 27 धाब्यांची गरज आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. आखूड डबाचा चेंडू. यस इथून मात्र पाहावं लागेल. रिव्ह्यूची मागणी सध्या तरी दाखवली जाते मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आउट असेल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ सध्या तरी आपल्याला यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळाला. संतोषच्या माध्यमातून अगदी काही काळ अगदी फळी ती हवेत होती मैदानाच्या आतमध्ये म्हणून चांगला फायदा उतरलाय. सध्या तरी तिकडे बॅटर उचलू शकला नाही. या बॅटर बाद होईल पुन्हा एकदा. यावेळेस काळू सध्या तरी बाद झालाय. भरत यावेळेस बाद झालाय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. 4 चेंडू यावेळेस 27 बनवायचे आहेत. जाऊया सध्या तरी मॅच कडे. यावेळेस 4 चेंडू यावेळेस 27 बनवायचे आहेत. सध्या तरी जाऊया मॅच कडे. कशा पद्धतीचा मात्र हा सामना आपल्याला पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ सध्या तरी दाखवला जातोय ऑन स्क्रीन वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धाड जरूर दाखवलं होतं परंतु इथं आलाय सध्या तरी अपयश मैदानाच्या आतमध्ये. यस विघ्नहर्ता मानवडे संघानं मात्र टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय मात्र बोरली संघाला फलंदाजी करण्यासाठी. इथं बॅटची लिडिंग एज कॉटन बिहाइंड आपल्याला विकेट पाहायला मिळते. सध्या तरी विकेटचं पतन झालंय. पुन्हा एकदा फलंदाज यावेळेस बाद होताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं इथं मात्र एका हाती सामना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती अगदी सोन्याचा षटकार आल्यानंतर त्रिंगळवाडी संघ असा वाटला होता की इथून चांगला चेस होतील परंतु त्यानंतर गेम म्हणजे पलटवली खऱ्या अर्थानं ती. म्हणजेच सोन्या या गोलंदाजानं अगदी आपल्या खूप चेंडूंमध्ये खूप कमी धावा खर्च केल्या. दीपकची विकेट काढली. खऱ्या अर्थानं तिथून खऱ्या अर्थानं जगदंबा त्रिंगळवाडी हा संघ सामना अगदी फसत गेला आणि त्यानंतर काळून देखील चांगली साथ मैदानाच्या आतमध्ये दिली नाही. जाऊया पुन्हा एकदा बॅटरकडे.
यावेळेस आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न फसलाय. यस, शेवटचा चेंडू शिल्लक असेल पंच. एक चेंडू यावेळेस 27 धाब्यांची गरज सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जाऊया मॅचकडे. कशा पद्धतीचा मात्र हा सामना एकातर्फे आपल्याला पाहायला भेटतोय. आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथून मात्र सुपर 6 मध्ये आता मात्र सुपर 3 मध्ये दाखल झालाय तो म्हणजेच कृष्णादा 11 आवळखेड संघ. अभिनंदन कृष्णादा 11